19 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी बनल्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान। नमस्कार। इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान। त्यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे ब्रिटिश राजवटी विरोधातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख नेते होते आणि पुढे ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले। जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान झाले। यात इंदिरा गांधींनी माहिती व नभोवाणी मंत्री हे पद सांभाळले। त्यावेळच्या मद्रास राज्यात हिंदीला राष्ट्रीय भाषा घोषित करण्याविरोधात दंगे उसळले होते, तेव्हा त्यांनी मद्रासला भेट दिली। यांची भेट घेऊन राग शांत करण्याचा प्रयत्न केला। 1965 चे भारत पाकिस्तान युद्ध या दरम्यान इंदिरा गांधी श्रीनगरच्या आसपास होत्या। पाकिस्तानी सैन्य फार जवळ पोहोचले आहे असे संदेश भारतीय सैन्यांकडून मिळूनही त्यांनी जम्मू अथवा दिल्ली येथे जाण्यास नकार दिला। अशा प्रकारच्या धाडसी कामामुळे इंदिरा गांधी आपली लोकप्रिय छवी निर्माण करण्यात यशस्वी झाल्या। पाकिस्तानचे आक्रमण परतावून लावण्यात भारताला यश आले। 1966 च्या सोव्हिएत संघात ताशकंद येथे पाकिस्तानचे अयूब खान आणि लाल बहादूर शास्त्री यात शांती समझोता झाला, पण त्यानंतर काही तासातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले। यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पंतप्रधान पदासाठी स्पर्धा सुरू झाली। मोरारजी देसाई यांनी आपला अर्ज भरला, पण तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला। 355 विरुद्ध 169 मतांनी विजय मिळवला आणि 19 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या। काय मग कशी वाटली ही विशेष माहिती? तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या कल्लाकारी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook, Instagram पेजला फॉलो करा।